नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण देवा शपथ खरं सांगेन या कादंबरीचे शेवटचे 2 भाग वाचणार आहोत. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की शेवटच्या या 3 दिवसांमध्ये मी 2-2 भाग एकत्र वाचते. याचं कारण असं की हे भाग खूप छोटे असल्यामुळे वॉच टाईम खूप कमी जातो. त्यामुळे मला 2 भाग एकत्र वाचावे लागले. तर हा विषय बाजूला ठेवू. आता आपण वाचायला सुरुवात करू. सुधीर टिपणीस. द बेस्ट ऑफ मेन आर ओनली मेन ॲट देअर बेस्ट. सदानंदाच्या बाबतीत चांगुलपणाबाबतचं हे तत्त्व अगदी फिट होतं. अगदी शाळेपासूनचा त्याचा माझा परिचय आहे. असं म्हणतात की काही बाबतीत आई वडील, बायको, भाऊ बहिणी या रक्तामांसाच्या लळा जिव्हाळ्याच्या नात्यापेक्षा मित्राचं नातं अधिक जवळीक साधणारं असतं. पण तरीही सदानंद वैद्यचा जिगरी दोस्त म्हणवणाऱ्या या सुधीर टिपणीसला त्याच्या दुर्दैवी अखेरीचा साधा मागमूस देखील लागला नाही, हेही तितकंच खरं. ह्या घटनेच्या 1 आठवडा आधीच तो मला भेटला होता. एका प्रेस कॉन्फरन्ससाठी आमच्या ऑफिसच्या एरियात आला होता. तसा तो कधी बाहेर जेवत नाही, पण त्या दिवशी माझ्या आग्रहावरून त्यानं मला लंचला कंपनीही दिली. ही वॉज क्वाईट नॉर्मल. अगदी ॲज युज्युअल, म्हणजे आठवड्यानंतरच हा गृहस्थ असा काही निर्णय घेईल अशी पुसटशी चिन्ह देखील त्याच्या बोलण्या वागण्यातून डोकावली नाहीत. तसा तो अधूनमधून एक्साईट व्हायचा, डिस्टर्ब्ड असायचा हे खरं. काही गोष्टी अगदी सुई टाचणीसारख्या माझ्या मेंदूला टोचत असतात असं म्हणायचा. काही गोष्टी म्हणजे हेच: आजूबाजूचा गोंधळ, समाजातला भ्रष्टाचार, राजकारणातला अत्याचार, पेपरातल्या विपरीत बातम्यांनी तो बातमीदारच व्यथित व्हायचा. बोट बुडते आहे हे दिसत असूनही माझ्यासारखा एकटा माणूस काहीही करू शकत नाही हे त्या साने गुरुजींचं दुःख होतं. मी त्याला साने गुरुजीच म्हणत असे. शाळेत आम्हाला साने गुरुजींचे पाठ होते. मूडमध्ये आला की त्यांच्याच भाषेत तो बोलायचा. पण त्याची अखेरही त्या थोर माणसाच्या मार्गानंच होईल हे मात्र माझ्या कल्पनेतही नव्हतं. शाळेत अभ्यासात तो कधी चमकलाच नाही. तसा हुशार होता, पण परीक्षा म्हटली की त्याला कापरं भरे. डोक्यात साठवायचं, नेमक्या वेळात नेमकं तेच लिहायचं, हा परीक्षा पद्धतीचा काटेकोरपणा त्याला जमलाच नाही. त्याला कसली चौकट मान्य नव्हती. तो म्हणायचा की प्रत्येकाच्या जीवनाचं रंग, रूप, आकार वेगवेगळे असतात. ठराविक नीतिनियमांच्या चौकटीत माणसाचा स्वभाव, बुद्धी, आचारविचार, व्यवहार हे बंदिस्त करणं म्हणजे सदूच्या दृष्टीनं शुद्ध मूर्खपणा. ज्यानं त्यानं आपली चौकट ठरवावी, आपली लक्ष्मणरेषा आपणच आखावी, हे त्याचं मत. या बाबतीत त्याला कसलीही तडजोड मान्य नव्हती. आश्चर्य म्हणजे त्याची वादविवादाची, चर्चेची पद्धत इतकी तर्कसंगत असे की मोठमोठ्याने मूग गिळून चूप बसावं. एका लग्न समारंभातला किस्सा मला आठवतो. आमच्या एका दोस्ताचं लग्न होतं. तिथं लग्नविधीतील मंत्रावरूनच वाद निघाला. ह्या गृहस्थाचं वाचन अफाट, ह्या त्या पुस्तकातले दाखले तोंडपाठ, लग्न लावणारे भटजी नावाजलेले, वेदशास्त्र पारंगत, महापंडित. मंत्राच्या अर्थावरून गाडी कुठल्या कुठं गेली. मृत्यूनंतर आपण जे रीतिरिवाज पाळतो त्यावरून सदानंदनं त्यांच्याशी असा काही वाद घातला की 5-50 माणसांच्या साक्षीनं भटजीबुवांची देखील बोबडी वळली. एकीकडे आपला धर्म सांगतो की मृत्यूचं दुःख करायचं नाही. येणारा माणूस जाणारच आहे. मृत्यू म्हणजे वस्त्र बदलणं असं गीता सांगते. पण आपले सगळे आचार, विचार, व्यवहार ते मात्र या तत्त्वज्ञानाशी विसंगत. श्मश्रू करायचं, सुतक पाळायचं, शोक सांत्वनाच्या निमित्तानं पुन्हा पुन्हा दुःख उगाळायचं, श्राद्धाच्या नावानं भटजीचं घर भरायचं. दुःखाला भागण्याऐवजी आपण ते एकेका कृतीनं गुणत जातो, वाढवत बसतो. गीता सांगते एक, रूढी म्हणते दुसरंच. त्या दिवशी सदानंदनं या गंभीर विषयावर असा काही युक्तिवाद केला की सगळेच चाट पडले. त्याला वादात हरवणं सोपं नव्हतं. सहसा माणसाला एकसंघ पुस्तक वाचायला आवडतं. आता एक पान, मग दुसरं पान, निदान मला तरी असं वाचन पचनी पडत नाही.
पण जिथं जसा वेळ मिळेल तसा तो वाचित असे. नेहमी त्याच्याजवळ कोणतं ना कोणतं पुस्तक असायचंच. मुख्य म्हणजे हे वाचन उथळ नव्हतं. मेमरी भलती शार्प. कुठले कुठले संदर्भ तो अचूक देत असे. पण ही स्मरणशक्ती पास व्हायला, क्लास मिळवायला उपयोगी पडली नाही. चार चौघात स्वतःचं वेगळं अस्तित्व चमकवायला, छाप मारायला नेहमी उपयोगी पडली. फोटोग्राफीच्या बाबतीतही तेच. ना त्यानं कुठला डिप्लोमा घेतला, ना कोर्स केला. पण फोटोग्राफीच नव्हे तर कॅमेऱ्याच्या तंत्रामंत्राचंही त्याचं ज्ञान इतकं अफाट होतं की सांगता सोय नाही. नाडी पाहून एखाद्या निष्णात डॉक्टरनं अचूक रोगाचं निदान करावं तसं कॅमेरा पाहून तो बरे वाईट रिमार्क्स देत असे. हे सगळं त्यानंच डेव्हलप केलं. तो म्हणायचा, माणसाचं आपलं मन हा सर्वात मोठा गुरु. माणसाची बुद्धी, त्याची विद्वत्ता, कला याचं चार चौघांसाठी, बहुजन समाजाच्या हितासाठी काही चीज व्हायचं असेल तर त्यात एक प्रकारचा पद्धतशीरपणा हवा. कलेच्या मांडणीत, प्रदर्शनात, विचारांच्या आविष्कारात मॅथॉडिक अप्रोच हवा. हे युग जाहिरातीचं आहे, प्रदर्शनाचं आहे. चार भिंतीच्या आतला माणूस कितीही मोठा कलाकार असला तरी बाहेरच्या जगाला त्याचं मोठेपण दाखवल्याशिवाय कळणार नाही. सदानंदच्या बाबतीत सगळं कसं स्कॅटर्ड होतं, तुकड्या तुकड्यांसारखं, अलग अलग. माणसाचं प्रतिपादन कितीही तर्कसंगत, बुद्धिनिष्ठ असलं तरी चार चौघात रुळायला व्यवहाराची जोड हवी असते, कुठंतरी तडजोड हवी असते. पण ही दोन टोकं साधणं सदानंदला जमलं नाही. त्याच्या जवळच्या जिव्हाळ्याच्या माणसाने त्याला समजून घेतलं. वृत्तपत्रातले निकटचे सहकारी, जीवलग मित्र, बायको, त्याच्या भोवतालच्या प्रत्येकाला, खास करून ज्यांना त्याचा स्वभावविशेष, भावना उमजली त्यांना त्याच्या हव्याशा व्यक्तिमत्वापोटी त्याच्याशी मिळून मिसळून घ्यायला आवडे. परंतु आपली माणसं जी तडजोड करतील ती बाहेरचा समाज थोडीच करणार आहे. अशावेळी त्याला शॉक बसे. कधी कधी वैतागून तो म्हणायचा देखील, ह्या पब्लिकच्या हातून थोबाडीत खाणं ह्यासारखी लाचारी नाही. आजकाल तो फारच डिप्रेस झाला होता. पण अवतीभोवतीच्या वातावरणाविषयीची, व्यवस्थेविषयीची त्याची निराशा एवढा टोकाचा निर्णय घेण्याइतकी कळसाला पोहोचली हे मला वाटतं कुणाच्याच कल्पनेत नव्हतं. एरवी मी म्हणा, संध्या वहिनीने म्हणा, कामत साहेबांनी म्हणा, निश्चितच काही खबरदारी घेतली असती. संध्या वहिनीसारखी बायको मिळणं हा त्याच्या कौटुंबिक आयुष्यातला एकमेव सुखद योग होता. एरवी स्वतःच्या रक्तामांसाच्या माणसांकडून त्याची जी अवहेलना झाली तिचा परिणाम न्यूट्रलाइज झाला नसता कधी. शी वॉज अ परफेक्ट मॅच फॉर हिम. ती त्याची केवळ पत्नीच नव्हती तर आई देखील होती. मला ती पुरुषाच्या जीवनातील स्त्रीची, खास करून पत्नीची, ही दुहेरी भूमिका महत्त्वाची वाटते. स्वतःच्या अनुभवांवरून सांगतो, लहानपणी मुलाला आईचं प्रेम मिळालं नाही की त्याच्या आयुष्याची फार परवड होते. फुलझाडाला बहरण्याच्या काळात हवं तेव्हा नेमकं हवं तेवढं पाणी आवश्यक असतं. तसंच माणसालाही आईचं ममत्व हवं असतं. ते प्रेम दुसऱ्या कुणाकडून भरपाई करण्यालायक नसतं. आईच्या प्रेमाला पर्याय नाही. मला आई असूनही तिचं प्रेम मिळालं नाही. मिळाली फक्त प्रतारणा, अवहेलना. आपण रक्ताच्या नात्याचा फार गवगवा करतो, मातृप्रेमाचा तर फारच. पण आजच्या स्वार्थी, मतलबी, ढोंगी जगानं लळा जिव्हाळ्याचं रंगरूप पार बदलून टाकलंय. माझ्या आईनं फक्त माझाच छळ केला नाही, माझ्या वडिलांचाही केला. अगदी शेवटच्या काळात देखील फार हाल झाले त्यांचे. कारण एकच, हे लग्न आईच्या पसंतीनं झालं नव्हतं. वडिलांचं वय तिच्यापेक्षा कितीतरी जास्त होतं. त्या काळात तिची आवड निवड, विरोध कुणी मनावर घेतला नाही. पण त्याचा बदला आईनं आपल्याच संसाराला सुरुंग लावून घेतला. स्त्रीची जातही केवढ्या खालच्या थराला जाऊ शकते हे मी माझ्या आईच्या रूपाने पाहिलं. नेहमी घरात कटकटी, भांडणं. अशावेळी मला सदानंदचा आधार वाटे. त्याच्याशी मनमोकळ्या गप्पा केल्यानं मनाला हलकं वाटे. वय झालं, कळायला लागलं, तसं जाणवलं, बहुसंख्य लग्न अशीच असतात का? आलिया भोगाशी असावे सादर या धोरणानं टिकवलेली.
ताजं फूल आणि प्लॅस्टिकचं फूल इतका फरक या असण्यात पडतो. संसार टिकवण्यासाठी, मुलाबाळांच्या भविष्यासाठी जी धडपड हवी असते ती देखील वरवरची. उमलत्या वयात हा दांभिकपणा अधिकच जाणवतो. लोक काय म्हणतील ह्या बागुलबुवाच्या भीतीनं किंवा बाळपणापासून रुजलेल्या नीती अनितीच्या कल्पनांमुळे तडजोडीचा साचा तडे गेले तरी चालू असतो. पण फटींचं भगदाड आतल्या आत पोखरल्यामुळे वाढतच जातं. अशा तडा गेलेल्या भिंतीत मी वाढलो. तेव्हाच मी निर्णय घेतला, लग्न करायचं नाही. हे सगळं ह्यावेळेस उगाळायचं कारण असं की संध्यावहिनींच्या व्यक्तिमत्वात आदर्श पत्नीचा गहिरा रंग नक्कीच होता. म्हणूनच मी सदोबाच्या आयुष्यातला लग्न हा फार मोठा सुखद योग मानतो. पत्नी आणि आई अशी दोन्ही रूपं साकारणारी जोडीदारीण त्याला लाभली. मला नाही वाटत त्या दोघात काही बेबनाव झाला असेल. ॲडजस्टमेंट कशी करावी हे संध्यावहिनींकडून शिकावं. स्वतः न झुकता न डगमगता इतरांना कसं झुकवावं हे त्यांना चांगलं माहिती होतं. तशी आयुष्यात प्रत्येकाला तडजोड करावी लागते. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कल्पना असतात. घराबद्दल, बायकोबद्दल, शेजाऱ्याबद्दल, नाटक सिनेमांबद्दल. त्यापैकी काही कल्पना अव्वाच्या सव्वा देखील असू शकतात. हवं ते सगळं पदरी पडत गेलं तर आयुष्यातली मजाच निघून जाईल हे तर फार कमी जणांना कळतं. त्यामुळं माणसानं तडजोड केली तरी ती तो सुखासुखी करीत नाही. कपाळावर आठ्यांचं जाळं, डोळ्यात विझलेले भाव, कृतीत निराशेची तीव्र खंत अशा नकारात्मक भूमिकेतून मग जगण्याचा प्रवास सुरू असतो रडत रखडत. ही नकारात्मक भूमिका संध्यावहिनींच्या स्वभावात नव्हती. त्या सदा प्रसन्न असत, हसतमुख असत, आनंदी दिसत. पण ह्या दिसण्यात नाटकीपणा नव्हता, नैसर्गिक सच्चेपणा होता. म्हणूनच सदानंदचा स्वभाव लग्नानंतर खूप बदलला. मला तरी हा बदल प्रकर्षानं जाणवला. त्यातही संगीताच्या जन्मानंतर तर तो अधिकच फुलला. पूर्वायुष्यातील होरपळ, जुन्या जखमा हे सगळं पुसून काढण्याचं, सगळे ओरखडे हळुवारपणे बुजवून टाकण्याचं सामर्थ्य त्यांच्या संसार सुखात संध्यावहिनींच्या सहवासात निश्चितच होतं. संध्यावहिनींच्या प्रेमाची सावली आणि संगीताच्या लाड कौतुकाचं चिमुकलं भावविश्व यात तो पूर्णपणे रंगला होता. पण माणसाच्या आतले मनोव्यापार इतके गुंतागुंतीचे असतात की सगळं ऑल वेल दिसत असूनही प्रत्यक्षात तसं नसतं. त्याच्या अनेक निर्णयामागची तर्कसंगती कधीकधी मलाच लागत नसे. मागं महम्मद रफी गेला तेव्हा हा त्याच्या जनाजात सामील व्हायला धावून गेला एवढ्या दूर. पुलंना 60 वर्ष झाली त्यावेळी जातीनं त्यांचं अभिनंदन करायला गेला, ओळख पाळख नसताना. जेपी गेले तेव्हा तर अक्षरशः ढसाढसा रडला, लहान मुलासारखा. कामत साहेब दारू पितात म्हणून त्या काळजीनं ह्याला झोप येत नसे. आनंदचा बाबू मोशाय भलत्या सलत्या भूमिका करायला लागला याची त्याला खंत असे. तलत मेहमूदसारख्या गझल सम्राटाला कुणी नवी गाणी देत नाही म्हणून हा झुरत असे. असा विक्षिप्त माणूस. लग्नाआधी चक्क चेन स्मोकर होता. दिवसाला 7-8 पाकिटं फस्त करायचा. पण संगीताच्या वेळेस वहिनींना दिवस होते तेव्हा त्यांनी गळ घातली सिगरेट सोडण्याची. आणि कुणालाही न जुमानणाऱ्या सदानंद सिगरेट सोडली, कायमची. माझ्याशी तो बराच मोकळा होता हे खरं. पण आयुष्याची अखेर आपण अशी करणार असं कधी बोलल्याचं आठवत नाही. उलट प्रतिकूल परिस्थितीत झगडण्याची, संघर्ष करण्याची त्याची वृत्ती होती. जीवनाचा त्याला मोह होता. संध्यावहिनी, संगीता या दोघींवर त्याचं जीवापाड प्रेम होतं. ते त्याच्या हळव्या भाववृत्तीतून अनेकदा प्रगट होत होतं. तसं म्हटलं तर कोणतीही गोष्ट नको तितकी मनाला लावून घेणं त्याच्या स्वभावात रुजलं होतं. अनेक कोवळी दुःख त्यानं पचवली होती. आमच्या शाळेत एक मुलगी होती. आता मॅट्रिकच्या वर्गात हे काय प्रेम करण्याचं वय? पण सदूला ती आवडायची. दिसायला सुरेखच होती, अभ्यासातही हुशार. एक दिवस या महाशयानं चक्क तिला विचारलं, पुढं मागं माझ्याशी लग्न करशील का? तीही शेरात सव्वाशेर निघाली. तिनं माझ्या साक्षीनंच उत्तर दिलं, फर्स्ट डिझर्व अँड देन डिझायर. खरं तर ही उलटी चपराक, पण सदोबानं ती खेळकरपणे झेलली. मुख्य म्हणजे
तिच्या या वाक्यानं स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल तो अधिकच कॉन्शियस झाला. डिझर्व अँड देन डिझायर हे तत्त्व त्यानं पुढच्या आयुष्यात सातत्यानं पाळलं. कलेच्या बाबतीतही त्याचा स्वभाव विशेष वेगळाच होता. कलाकाराचाही एक धर्म असतो असं तो म्हणायचा. एकदा मी अतिशय चांगल्या दर्जाचा अस्सल न्यूड फोटोजचा फॉरेनचा अल्बम त्याला दाखवला. एरवी अशा चित्रांसाठी कुणीही माणूस अधाशासारखा धडपडेल, पण ह्या विक्षिप्त माणसानं 4-5 पानं पलटवून ते पुस्तक माझ्या हाती परत केलं. मला त्याच्या थंड प्रकृतीचं नवल वाटलं, पण त्याचं स्पष्टीकरण विचार करायला लावणारं होतं. स्त्रीचं खरं सौंदर्य नग्नतेत नाही दोस्ता, ते आहे अवगुंठनात. झाकलं माणिक लाख मोलाचं असतं. पाश्चात्य कला संस्कृतीनं स्त्री पुरुष संबंधाला स्वैरतेला महत्त्व दिलं. कसलेही धरबंध न जुमानता त्यांची जीवनपद्धती बेछूट वाहवत गेली. पण अशा मुक्त उपभोगी व्यवस्थेनं जीवनमूल्यानं त्यांच्या सुखसमाधानात भर थोडीच घातली. उलट आपल्याकडील बंधनं सुधारक पांढरपेशा वर्गाला जाचक मागासल्यासारखी वाटत असली तरी त्यात तथ्य आहे. सौंदर्यच शोधायचं म्हटलं तर स्त्रीचं वस्त्रहीन शरीर हा माझ्या मते अगदी चीप ऑब्जेक्ट झाला. त्यामुळे कलेची मार्केटिंग व्हॅल्यू वाढेल फक्त. अरे, स्त्रीचे फोटोज घ्यायचे झाले तर दिवाळीत नटलेल्या सजलेल्या सौभाग्यवतीचा फोटो घ्यावा. नऊवारी पातळ, नाकात नथ, हातात भरलेला हिरवा चुडा, कपाळावर कुंकवाचा टिळा, पायात जोडवी, एक एक पणती पेटवीत जाणारी हाताची नाजूक हालचाल. दॅट एव्हरी मुवमेंट इज पोएटिक. अंगणात चढा घालणारी बाई, तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालणारी बाई, देवघरात निरांजन लावणारी बाई किंवा खेडेगावातली उन्हातान्हात शेतातून खपणारी बाई, झाडाच्या सावलीखाली उघड्या नागड्या पोराला पदराखाली घेणारी बाई, संध्याकाळी दारात उभी राहून नवऱ्याची वाट पाहणारी बाई. आपल्याकडील स्त्रीची ही आगळी वेगळी रूपं सौंदर्याच्या व्याख्येत फिट बसतील. आपल्या काही नट्यांनी देखील अशा स्त्रीत्वाला जिवंत केलंय पडद्यावर. साहिब बीबीमधली मीनाकुमारी, खामोशीतली वहिदा, अनुपमातली शर्मिला, गुड्डीतली जया कॅमेऱ्यानं चित्रित करून जपावी, पुन्हा पुन्हा बघावी अशी एक एक अदा. माणसानं डोळ्यात साठवायचं ते हे सौंदर्य. सदानंदचं असलं बोलणं केवळ देखाव्यापुरतं नसायचं. आपल्या कुशल हातानं त्यानं जीवनातले अवतीभोवतीचे कितीतरी काव्यमय क्षण कॅमेऱ्यात टिपले होते. ही हॅड अ परफेक्ट हँड फॉर हिज कॅमेरा. एकदा आम्ही खेडेगावात गेलो होतो हुरडा पार्टीला. दुपारी आसपास जंगलात हिंडलो. खेडेगावातल्या जंगली पाऊल वाटा त्या वाटांना, वेड्या वाकड्या वाढलेल्या झाडांना कसले आकार आणि कसले प्रकार. पण सदानंदनं आपल्या कॅमेऱ्यानं त्या वेड्या वाकड्या पाऊल वाटांची, चित्रविचित्र काट्याकुट्यांच्या झाडाझुडपांची वेगवेगळ्या अँगल्समधून अशी बहारदार चित्र काढली की एका प्रदर्शनात ती मानाचं स्थान पटकावून बसली आणि मग कित्येक कॅलेंडर्सवरून घराघरांच्या भिंतींवर सजली. सदा म्हणायचा, सूर्यप्रकाशासारखा निसर्गाचा खरा दोस्त नाही. कोणतीही वस्तू किरणांच्या विशिष्ट कोनातील स्पर्शानं खुलून उठते. तो अँगल ज्या डोळ्यांना साधता आला तो आर्टिस्ट. एरवी डोळे तुम्हा आम्हा सगळ्यांनाच असतात, पण प्रत्येकजण कवी लेखक नसतो, चित्रकार नसतो. प्रतिभा, माध्यम, आकार, रंग व अवकाश यांच्या परस्पर संबंधाची सदूची जाण विलक्षण होती. त्याचे डोळे सच्च्या कलावंताचे होते. त्या डोळ्यांना नेमका कसला वेध होता हे मला वाटतं त्याचं त्यालाही ठाऊक होतं की नाही देव जाणे. कारण ज्याला आपली झेप माहिती आहे तो अशी स्वतःचे आणि आपल्या प्रियजनांचे पंखच छाटून टाकणारी वेडी वाकडी भरारी घेणार नाही. सदानंदनं अशी अचानक आत्महत्या का करावी हे मला न उलगडलेलं कोडं आहे. एक मात्र खरं, जगाची ओळख नसली तरी हा एक जिगरी दोस्त आपल्याला कळला आहे हा भ्रमाचा भोपळा त्याच्या मृत्यूनं फुग्यासारखा फुटला. फुगा फुटला की लहान मुलाला रडून मोकळं होता येतं. मोठ्या माणसांचं तसं नसतं. हेच वाढत्या वयाचं दुःख असतं. हा भाग इथेच संपला. आता आपण वळू पुढच्या भागाकडे, म्हणजे शेवटच्या भागाकडे. संध्या वैद्य
मी जे काही सांगते आहे, सांगणार आहे, ते देवाला स्मरून सांगते आहे. सत्य पडताळून पाहायचं असेल तर ऐकणाऱ्यानं मनातल्या शंका कुशंका काढून टाकल्या पाहिजेत. मी विषयांतर करणार नाही. काही गोष्टी कुणाला सामान्य वाटतील, फालतू वाटतील, असंबद्ध वाटतील. पण हा पती पत्नीच्या नाजूक स्नेहबंधाचा प्रश्न आहे. अशा संबंधांचे अनेक पापुत्रे असतात. वर वर जे दिसतं त्यावरून निष्कर्ष काढण्याची घाई गर्दी केली तर सत्याच्या तळाशी पोहोचता येईलच असं नाही. खरं म्हणजे वर वर दिसतं तसं नसतंच मुळी. मी बचाव करीत नाही. कुणाचा विश्वास नसला तरी माझा न्यायदानाच्या सत्यमेव जयते या बोधवाक्यावर विश्वास आहे. माझ्या मते न्याय मंदिरातल्या आरतीचं ध्रुपद आहे ते. मला ठाऊक आहे आणि हे सिद्धही झालंय की ही आत्महत्या आहे. त्यात शंकाकुशंकेला जागा नाही. खून सुडाचा प्रश्नच नाही. आता सर्वांनी चिरफाडच करायचं ठरविलं. आत्महत्या का केली, कशी केली? 7-8 वर्षांची मुलगी असलेल्या माझ्यासारख्या तरुण स्त्रीच्या पतीनं केलेली आत्महत्या शंकेचं कारण ठरावी हे व्यावहारिक जगाला अनुसरूनच आहे. परंतु ह्या साचेबद्ध ठोकताळ्यांवरून माझ्या मागे, माझ्या पतीच्या मागे वेगवेगळ्या व्यक्तींच्या संबंधात जे नवनवे संदर्भ चिकटवण्यात येत आहेत ते निरर्थकच नव्हे तर अन्यायपूर्ण आहेत. अंदाज म्हणजे सत्य नव्हे. ॲझम्पशन म्हणजे फॅक्ट नव्हे. माझं घडलेलं आयुष्य हाच माझा जबाब आहे. माझं सुखी संपन्न वैवाहिक जीवन हाच माझा पुरावा आहे. गतकाळातील घटनांची साखळी हीच माझी साक्ष आहे. त्यातलेच काही तुकडे जे या घटनेशी संबंधित आहेत ते मी प्रामाणिकपणे सांगणार आहे. मी काहीही लपवून ठेवणार नाही. कशासाठी लपू, कोणासाठी लपू? मला कसलंही भय वाटत नाही. हा आत्मविश्वास माझ्या पतीच्या आयुष्यानं दिलेली एक अमूल्य देणगी आहे. एका विधवेचं आता तेच सौभाग्य आहे. माझे पती स्वाभिमानी होते. त्यांनी जीवनात फारशी तडजोड केली नाही. त्यापायी आम्हाला फार हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या, आर्थिक झळ सोसावी लागली. पण हे सगळं सहन करताना जीवनमूल्यांशी इमान बाळगल्याचं, तत्वांशी एकनिष्ठ राहिल्याचं समाधान वरचढ होतं. त्यामुळं यशापयशाचं सुखदुःख ना त्यांना वाटलं ना मला. तत्वशून्य तडजोडीतून होणाऱ्या विजयापेक्षा तत्वनिष्ठेमुळे होणारा पराभव माणसानं स्वीकारला पाहिजे हे माझ्या पतीचं ब्रीद होतं आणि ते त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत पाळलं. ते एक उत्कृष्ट छायाचित्रकार होते. 2च गोष्टीवर त्यांचं निरतिशय प्रेम होतं. एक त्यांचा कॅमेरा आणि दुसरी मी. माझ्यावर त्यांनी प्राणापलीकडे प्रेम केलं. कुठेही कसलीही तक्रार करायला जागाच नव्हती आमच्या परस्पर संबंधात. तसे थोडेफार मतभेद असायचे. ते कोणाच्या संसारात नसतात. स्त्री पुरुष पती पत्नी म्हणून एकत्र येतात तेव्हा त्यांचे विचार परिपक्व झालेले असतात. समानतेच्या, स्त्री स्वातंत्र्याच्या काळात अनेक बाबतीत लवचिकतेला वावही नसतो. कच्च्या भांड्याचा आकार बदलता येतो. भट्टीतून तावून सुलाखून निघालेल्या भांड्यांचा नाही. पण ज्याला भांडण म्हणता येईल असं कधी आमच्यात घडलंच नाही. कारण टोकाला जाण्याची भूमिका न त्यांच्या स्वभावात होती न माझ्या. मधल्यामध्येच परस्परांची समजूत घालून आम्ही तडजोड करीत असू. अर्थात ही तडजोड वेगळी. जीवनातील तात्विक भूमिकेबद्दल तडजोड आणि पती पत्नीच्या नाजूक संबंधातील तडजोड एकाच तराजूनं तोलता येणार नाही. माणसानं शब्दांचा कीस काढून वेगवेगळे अर्थ काढण्याचा प्रयत्न केला तरी सत्य बदलणार नाही. हे एका खाजगी वृत्तपत्रात फोटोग्राफर होते. पगार खूप नसला तरी संसाराला पुरेसा होता. मुख्य म्हणजे काम त्यांच्या आवडीचं होतं. त्यांना बरंच स्वातंत्र्य होतं. कुणाची हांजी करण्याची गरज नव्हती. संपादकांचं आणि त्यांचं चांगलं जुळत होतं. संपादक कामतसाहेब 2-3दा घरी आले आहेत आमच्या. कामतसाहेब अविवाहित होते हे खरं, पण त्यांचा ह्या केसशी काय संबंध? सुताना स्वर्ग गाठण्याचा वकिली प्रयत्न नेहमी यशस्वी होतो असं नाही. कामतसाहेबांनी लग्न का केलं नाही याची मला कल्पना नाही. एक स्वतंत्र बाण्याचा पत्रकार, घणाघाती अग्रलेख लिहिणारा संपादक, सरकारच्या चुकीच्या धोरणांवर, समाजातील भ्रष्टाचारावर प्रहार करणाऱ्या वृत्तपत्राचा प्रमुख म्हणून कामतसाहेबांचा लौकिक सर्वमान्य आहे.
त्यांना विदर्भाचे अत्रे देखील म्हणतात पत्रकार लोक. त्या पत्राची, संपादक वर्गाची आणि ह्यांची वेव्हलेंथ छान जुळत होती. जी नोकरी आपल्या पोटापाण्याची सोय करते त्यातलं कामाचं समाधान हे मी सर्वात महत्त्वाचं मानतो, असं ते म्हणायचे. ह्याने टिपलेली छायाचित्र हे त्या वृत्तपत्राचं प्रमुख आकर्षण असे. ही छायाचित्र लक्षवेधी असत, फार कौशल्याने काढलेली असत. त्यांना पत्रकार संघटनांची अनेक स्पर्धातून बक्षीसही मिळालीत. त्यांच्या कामात आखीव रेखीवपणा असे. प्रचंड उत्साहानं ते कोणत्याही कार्यात स्वतःला झोकून देत. दंगल, मोर्चे, भयंकर अपघात अशा घटनास्थळी प्रसंगी जीव धोक्यात घालून जात. बोलकी छायाचित्र टिपत. पॉलिटिकल क्षेत्रात, पुढारी वर्गात खळबळ उडवून देणारे फोटो यांच्याच कॅमेऱ्यानं टिपलेले असत. पैसे बरे मिळायचे. तशी पैशांची हाव त्यांनी कधी धरलीच नाही. एका हातानं जेवढं मिळेल तेवढंच दुसऱ्या हातानं खर्च करायचं हे पथ्य पाळून आम्ही दोघांनीही संसाराच्या आशा अपेक्षा मर्यादित ठेवल्या होत्या. मी दोघांनीही म्हणते आहे. नवऱ्याच्या सुखात, त्याच्या ध्येयधोरणात साथ देणं ह्यात मलाही सुख होतं. माझ्या सहकार्याची, समंजसपणाची ते आपल्या मित्रमंडळीत नेहमीच स्तुती करीत. माझ्या यशाचं अर्धश्रेय माझ्या कॅमेऱ्याला आणि अर्ध माझ्या पत्नीला, असं ज्याच्या त्याच्याजवळ बोलत. लग्नापूर्वीचं त्यांचं प्रकरण वगैरे काही नव्हतं. आमचाच परस्परांवर अतिशय विश्वास होता. शाळेत असताना त्यांना एक मुलगी आवडायची. तिला सरळ मागणीच घातली आणि तिनं त्यांना एक ताडकन नकार दिला हे त्यांनी स्वतःच मला सांगितलं होतं. मलाही कुणाल नावाचा मुलगा मनातल्या मनात आवडायचा हे मी त्यांना बोलले होते. कुणाल आमच्या माहेरच्या घराच्या शेजारीच राहायचा. तो मला त्यावेळी आवडायचा हे खरं, पण त्याचा इथं काय संबंध? लग्नापूर्वीची गोष्ट आहे ती, 12-15 वर्षांपूर्वीची. ना आमच्या आणाशपथा झाल्या, ना लग्नाची आश्वासनं दिली घेतली गेली. उमलत्या वयात, तारुण्याच्या उंबरठ्यावर मला वाटतं अशी एखादी व्यक्ती प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असावी. पण प्रीतीचं हे आकर्षण क्षणभंगूर असतं. त्या स्थायी भावना नसतात. उमलत्या भावनांचा तो एक नाजूक आविष्कार असतो. क्षणिक उसळणाऱ्या लाटेसारखा त्या त्या काळापुरता उफाळणारा भावनावेग. कुणालचा शांत स्वभाव, त्याच्या व्यक्तिमत्वामधलं गांभीर्य, त्याची बोलण्याची लकब, वादविवाद करतानाचा आवेश हे मला आवडायचं. आजही मला त्याच्या ह्या गुणांबद्दल तितकाच आदर आहे. गेल्या 15 वर्षात आमची भेट झाली नसली तरी, तो माझ्या लग्नात हजर नव्हता तरी, किंबहुना आज तो कुठे आहे, कसा आहे याची मला कल्पना नसली तरी, चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणण्याचा मला अधिकार नाही का? माझं लग्न झालं. मी आपल्या पतीच्या भावविश्वास संसारात रममाण झाले. पुरती विरघळले, एकरूप झाले. बस, कुणाल प्रकरण माझ्यापुरतं तिथंच संपलं. त्या वेळची इन्व्हॉल्वमेंट ही त्या वयातील उमलत्या यौवनाची एक नैसर्गिक भूक होती. आठवणींना, आयुष्याला चिकटून राहण्यासारखी गुंतवणूक त्यात नव्हती. परस्परांच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवण्याइतकी विचारांची परिपक्वता सुदैवानं आम्हा दोघांनाही होती. एवढ्या शंकाकुशंकापोटी पती पत्नीतलं वैमनस्य वाढतं. गोष्टी नको त्या टोकाला जातात ह्याची मला जाणीव आहे. पण आमची मनं स्फटिकांसारखी स्वच्छ होती. परस्परांवरील विश्वासाला तडा जाण्याला गेल्या 10-12 वर्षात काहीही घडलं नाही. मग हे सगळं ऑलवेल असताना ही ट्रेजेडी कशी घडली? ह्याने आत्महत्या का केली? हा मूळ प्रश्न आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर जो तो आपल्या विचारशक्तीच्या मर्यादेनुसार कल्पना सामर्थ्याच्या बळावर शोधण्याचा प्रयत्न करू शकतो. एकच व्यक्ती भिन्न दृष्टिकोनातून भिन्न प्रकृतीची दिसेल, पण आपल्याला हत्तीचं फक्त शेपूट दिसतं, डोळे दिसत नाहीत. म्हणून हत्ती आंधळा आहे ह्या निर्णयापर्यंत पोहोचणं याला तर्कसंगत विवेक म्हणता येणार नाही. मी तत्त्वज्ञान, मानसशास्त्र शिकले नाही, मग कुणाला ते शिकवण्याचा प्रश्नच नाही. पण काही शास्त्रही पुस्तकं वाचली आणि परीक्षा दिली म्हणजेच येतात असं नव्हे. अवतीभोवतीच्या घटनातून, जवळच्या माणसांच्या व्यक्तिमत्वातून आपल्याला बरंच काही शिकता येतं. हे सगळं पुस्तकापलीकडचं असतं. हे गेले त्या अशुभ दिवसापासून स्वतःला मीही अनेकदा विचारते, पुन्हा पुन्हा विचार करते, त्यांनी असं का केलं? ही अर्थातच माझी व्यक्तिगत कारण मीमांसा आहे.
एक पत्नी, त्यांची अर्धांगिनी या नात्यानं गेल्या 12-13 वर्षात पतीचं जे स्वभावरूप मला समजलं, उमजलं, त्या आधारावर मी हे सांगण्याचा प्रयत्न करते. त्यांच्या आत्महत्येमागे कसलंही कौटुंबिक कारण खासच नव्हतं. आमचा संसार अतिशय सुखाचा होता. मला हवं ते सगळं सुख त्यांनी दिलं, स्वतःही घेतलं. परंतु ते अतिशय भावनाप्रधान होते. त्यांचे विचार, त्यांचं कार्यक्षेत्र फक्त घराच्या 4 भिंतींपुरतंच मर्यादित नव्हतं. वृत्तपत्राच्या माध्यमातून संस्था, राजकारण, शिक्षण, विविध चळवळी अशा अनेकविध वर्तुळात त्यांचा संचार होता. ते स्वतः प्रत्येक बाबतीत ॲक्टिव्ह नसले तरी अगदी तटस्थ म्हणून तिऱ्हाईतासारखी नॉट बॉदर्ड भूमिका घेणं त्यांच्या स्वभावात नव्हतं. शिक्षण क्षेत्रातला भ्रष्टाचार, विद्यार्थ्यांची आंदोलनं, कॉपी प्रकरणं, स्त्रियांवरील बलात्कार यासारख्या गोष्टींनी ते अतिशय अस्वस्थ होत. हुंडा प्रकरणातून चांगल्या सुशिक्षित, सुसंस्कृत म्हणविणाऱ्या लोकांची सूडबुद्धी ही त्यांच्या चिंतेचा विषय असे. राजकारणातल्या अगदी खालच्या पातळीला पोहोचलेल्या पुढाऱ्यांच्या नीतिशून्य लाचारीनं, ढोंगीपणानं ते चिडीला येत. ह्या जागोजागी ढासळलेल्या नीतिमत्तेच्या ओंगळ पार्श्वभूमीवर कुठंही काही चांगलं दिसलं, उदात्त गवसलं की ते हरखून जात. बाबा आमट्यांच्या आनंदवनाला भेट देऊन आम्ही आलो तेव्हा कितीतरी दिवस त्या थोर माणसाच्या त्यागाच्या, उदात्त विचारांच्या प्रभावानं ते भारावून गेले होते. अशावेळी त्यांचं हळुवार मन फुलून येई. पण असे प्रसंग फार थोडे येत. अवतीभोवती जे घडत होतं त्यात चांगल्यापेक्षा वाईटाचंच प्रमाण जास्त होतं. हे सगळं आजूबाजूला घडत असलं तरी आपण जगतो आहोत. वी स्टील सर्व्हाइव्ह. सामान्य माणसाच्या संध्याकाळच्या जेवणात त्यामुळे फरक पडत नाही की आपल्या घराच्या भिंती हादरत नाहीत. पण हेही लक्षात घ्यायला हवं की तसं जगायचंच म्हटलं तर अवतीभोवती जे घडतं त्यापासून अलिप्त राहून निष्क्रिय राहायचं म्हटलं तर कावडे चिमण्या, कुत्री मांजरी यांच्यानी आपल्या जगण्यात फरक काय राहिला? हे बाकी खरं की काही गोष्टी नको तितक्या मनाला लावून घ्यायची अनेकांना सवय असते आणि मला वाटतं ह्यांच्या बाबतीत तेच घडलं. एक प्रकारचं डिप्रेशन हळूहळू येत होतं त्यांच्यात. ते नेमकं केव्हापासून हे सांगता येणार नाही. अशा बाबतीत काळाच्या पाठीवर नेमकी रेघ मारता येत नाही. मला वाटतं आणीबाणी काळातच ताल थोडाफार बिघडला आणि मग बिघडतच गेला. त्यांच्या वृत्तपत्रातून आणीबाणीच्या विरोधात बरंच लिहिलं गेलं. कामत साहेबांना अटक झाली. कुणी वृत्तपत्राच्या कार्यालयाला आग लावून राजकीय सूड उगवण्याचाही प्रयत्न केला. पेपर बंद पडला. हे फार अस्वस्थ होते त्या काळात. त्यामुळे नेमकं काय घडलं, काय घडतं ह्याबद्दल प्रश्न विचारून खोलवर शिरण्याचं मी टाळत असे. त्यांचा मूड सांभाळण्याचा तेवढा प्रयत्न करीत असे. नोकरी गेल्यामुळे घरावर, आर्थिक परिस्थितीवर परिणाम झालाच. फार हलाखीचे दिवस होते ते. अनेकांनी मदत देऊ केली. मोठ्या बहिणी तर सारख्या मागे लागायच्या. कधीकधी हे ऐकत नाहीत असं पाहून माझ्या हातात नोटा ठेवायच्या डोळ्यात पाणी आणून. यांचे काही मित्रही मदतीचा हात घेऊन पुढे आले. पण त्यांनी अशी फुकट मदत स्वीकारली नाही. कलेच्या बाबतीतही नको ती तडजोड केली नाही. आपल्या कलागुणांना वाटेल तसं, वाटेल त्याला विकलं नाही. काही जाहिरात कंपन्यांतर्फे, सिनेमांच्या निर्मात्यांतर्फे मॉडेल्सचे फोटो काढण्याची ऑफर त्यांना आली होती, परंतु ते त्या वाटेला कधी गेलेच नाहीत. मी माझ्या कॅमेऱ्याचा लेन्स चीप होऊ देणार नाही असं म्हणायचे. खरं म्हणजे ह्यांच्या हातात, डोळ्यात अशी जादू होती की ह्याने टिपलेलं प्रत्येक छायाचित्र एक कविता रूप व्हावं. त्यांच्या छायाचित्रांच्या एका प्रदर्शनाला समीक्षकांनी उत्कट काव्यसंग्रह म्हणून गौरवलं होतं. त्या काळात मी नोकरी केली हे खरंय, कारण त्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. त्यांचा स्वभाव माने. ते आधी तयारच नव्हते, पण आम्हाला छोटी मुलगीही होती. तिची आबाळ माझ्या ममतेला बघवत नव्हती. एका छापखान्यात मुद्रित तपासण्याचं काम मला मिळालं. ते काम माझ्याऐवजी त्यांनी का स्वीकारलं नाही ह्या प्रश्नातली खोच मी समजू शकते. एवढंच सांगते की एक सच्चा कलावंत ह्या नात्यानं कोणतंही काम पैशासाठी त्यांनी स्वीकारावं हे मलाच पटलं नाही. तेही अगदीच रिकामे होते असं नाही.
मलकानी नावाच्या गृहस्थाच्या फेमस फोटो स्टुडिओमध्ये मोठमोठ्या कॉन्ट्रॅक्टची कामं, आर्किटेक्ट फर्म्सची कामं ते करीतच होते. त्यात त्यांच्या प्रतिभेला वाव होता. कॅमेऱ्याला आव्हान देणारं काम स्वीकारण्यात त्यांना खरा आनंद व्हायचा. छापखान्याचा मालक सज्जन माणूस होता. त्यांच्या इतर ऐकीव भानगडींची मला कर्तव्य नाही. त्यांचा माझा संबंध फक्त ठराविक तारखेला पैसे घेण्यापुरताच येत असे. छापखान्यात इतर व्यक्तींच्या वागण्याचा थोडाफार त्रास व्हायचा हे खरं, पण नोकरी करणाऱ्या प्रत्येक स्त्रीलाच ह्या बाबतीत थोडीफार तडजोड स्वीकारावी लागते. काही गोष्टी ग्राह्य धरून त्याकडे हेतुपुरस्पर कानाडोळा करावा लागतो. एरवी या गर्दीच्या धकाधकीच्या जीवनात बाईनं बस लोकलनं प्रवास करायला नको, पण कधीकधी गरज माणसाला मजबूर करते. एवढं मात्र मी शपथेवर सांगते, मर्यादेपलीकडे सिरियसली घेण्यालायक असं काही घडलं नाही. तसलं काही मुकाट्यानं सहन करणं माझ्या स्वभावातच नाही. आणीबाणी संपली, सत्तांतर झालं, देशाच्या राजकारणाचं नवं पर्व सुरू झालं. ह्यांचं वृत्तपत्र पुन्हा सुरू झालं. नवी विटी नवराज्य सुरू झाल्यावर सगळंच बदललं. ह्यांनी नोकरी चालूच ठेवली, पण पहिल्यासारखं समाधान उरलं नाही. माझी छापखान्यातली नोकरी सुटली म्हणजे मीच सोडली. झालं काय की ह्यांच्या बेकारीच्या काळात मी एका शाळेत अर्ज केला होता. तिथं मला शिक्षिकेची नोकरी मिळाली. खरं म्हणजे ह्यांचं वृत्तपत्र सुरू झाल्यानंतर मी नोकरीच्या फंदात पडू नये असं ह्यांचं मत होतं, परंतु मीच त्यांना समजावलं. एकतर मुलगी मोठी होत होती, ह्यांच्या नोकरीतली अस्थिरता स्थित्यंतरं डोळ्यासमोर होतं, आणि मलाही रिकामं घरी बसण्याऐवजी मन गुंतवायला काहीतरी साधन हवंच होतं. आम्ही दोघांनी एकमेकांच्या आशा अपेक्षांना मुरड घातली होती. त्याबद्दल आखडतं धोरण स्वीकारलं होतं, पण आपल्या मुलीला काही कमी पडू नये, तिच्या हौशी मौजीपायी तिचं मन मारावं लागू नये, ही भूमिका होती मायेच्या पोटी. त्यांनाही ती पटली असावी, कारण ह्यांनी सुरुवातीला नाराजी दाखवली तरी विरोध फारसा ताणून धरला नाही. छापखान्याच्या मालकाच्या मध्यस्थीनं मला शिक्षिकेची नोकरी मिळाली हे साफ खोटं. यात काही तथ्य नाही. मला कळेनासं झालंय, वृत्तपत्राचे संपादक, लग्नापूर्वीचा मित्र, छापखान्याचा मालक अशा अर्थार्थी संबंध नसलेल्या व्यक्तींशी ह्या प्रकरणाचा संबंध जोडून कुठला न्याय साधला जाणार आहे? माझी बदनामी, माझ्या पतीची मरणोत्तर अवहेलना, हे मी कदापि सहन करणार नाही. माझा स्वतःवर पूर्ण ताबा आहे, पण हे शिंतोडेच असे उडवले जात आहेत की मला सहानुभूतीची भीक नको आहे. ज्या पायावर मी उभी आहे ती माझ्या पतीच्या तत्वनिष्ठेची आधारशिला मजबूत आहे. डगमगण्याचं मला काहीही कारण नाही. तर मी सांगत होते ह्यांच्यात होणाऱ्या मानसिक परिवर्तनाबद्दल. आणीबाणी संपली, पूर्ववत ह्यांची नोकरी सुरू झाली, तरी अवतीभोवतीचं सामाजिक स्थित्यंतर मनाला प्रसन्न करण्याऐवजी उबग आणणारं होतं. राजकारणातल्या एकमेकांचे पाय ओढणाऱ्या स्वार्थी स्पर्धा, पक्षांतर, सत्तांतर, धर्मांतर, बलात्कार, भ्रष्टाचार, अत्याचार, ह्या वृत्तपत्रातील पहिल्या पानावरच्या मोठमोठ्या मथळांनी सजलेल्या बातम्या काही हळूवार स्वप्न पाहणाऱ्या समाजातील जागरूक घटक म्हणून राज्यकर्त्यांकडून काही अपेक्षा बाळगणाऱ्या संवेदनाक्षम मनाला पोळून टाकणाऱ्या होत्या. हे खरं आहे, तुम्ही आम्हीही ह्याच समाजात, ह्याच विषम वातावरणात राहतो, पण ज्यांच्यावर असल्या गोष्टींचा काही परिणाम होत नाही ते सो कॉल्ड तुम्ही आम्ही माझ्या मते आंधळे बहिरे मुके आहोत, गांधीजींच्या 3 वानरांसारखे. पण ह्यांचं तसं नव्हतं. ज्या वातावरणात त्यांचा दिवसाचा बहुतांश वेळ जात होता त्यातून अलिप्त राहणं, तटस्थ राहणं म्हणजे पाण्यात राहून कोरडं कसं राहता येईल माणसाला? अवतीभोवतीच्या ढासळत्या परिस्थितीतून अंकुरलेली विषासारखी त्यांच्या विचारात पसरलेली निराशा हे बीज आहे त्यांच्या मृत्यूचं. ही खरी कारण मीमांसा आहे ढासळलेल्या व्यक्तिमत्वाची, कोसळलेल्या मनोबलाची. त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात गुलाबाची, जाईजुईची, मोगऱ्या चमेलीची फुलं टिपण्याचं सुगंधी स्वप्न जोपासलं होतं, एक छंदवेडा सच्चा कलावंत म्हणून. पण अवतीभोवती पसरलं होतं निवडुंगाचं काटेरी वन. ज्या मार्गानं वकिली प्रश्न, पोलिसांच्या शंकाकुशंका,
पब्लिकचे संशय ह्या प्रकरणाची उकल करण्याचा प्रयत्न करताहेत तो मार्ग सत्याचा नाही, न्यायाचा नाही. तो मार्ग आहे ॲझम्पशनचा, गृहीत तत्वांचा. मी देवाशपथ खरं सांगते, कोणत्याही घरगुती कारणाने, कुणाच्याही कलहाने, विश्वासघाताने माझ्या पतीचा जीव घेतलेला नाही. त्यांच्या मृत्यूला कारण आहेत ढासळलेल्या समाजव्यवस्थेचं बीज पेरणाऱ्या, कोसळलेल्या नीतिमूल्यांचं प्रतिबिंब दाखवणाऱ्या, अधोगतीच्या खाईचा मार्ग चोखाळणाऱ्या वृत्तपत्रातल्या मोठमोठ्या मथळ्यांच्या पहिल्या पानावरील काळ्या बातम्या. दंगेधोपे, अत्याचार, बलात्कार, भ्रष्टाचार, पक्षांतर, धर्मांतर, सत्तांतर, देशाच्या एकसंघतेला तडा देणाऱ्या त्यांच्यासारख्या कविमनाच्या माणसाला निराशेच्या गर्तेत लोटणाऱ्या काळ्या बातम्या. दॅट्स ऑल. यापेक्षा अधिक मला काही सांगायचं नाही. उरला तो शेवटच्या रात्रीचा, अखेरच्या काही तासांचा हिशेब. त्यातून आणखी नवं काय शोधलं जाणार आहे मला माहिती नाही, पण ह्या प्रकरणाशी जे काही संबंधित आहे ते सांगणं माझं कर्तव्य आहे, ते मी बजावते. ती शेवटची रात्र आम्हा दोघा नवरा बायकोंच्या आयुष्यातली नॉर्मल रात्र होती. त्या दिवशी त्यांनी बाहेरून येताना संगीतासाठी चॉकलेट आणलं होतं, कॅडबरी चॉकलेट. अर्धं तिनं खाल्लं, अर्धं आम्ही दोघांनी. मुलगी झोपल्यावर उरलेलं अर्धं चॉकलेट एक भाग माझ्या ओठात देऊन दुसरा भाग आपल्या ओठात घेऊन रसिलेपणानं आम्ही मिळून खाल्लं. त्या दिवशी कुठंही काही बिनसल्याचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता. उलट ते मूडमध्ये असल्यासारखे वाटले. बहुधा त्यांना मी हवी असे पहाटे पहाटे. उत्तर रात्री त्यांना मूड यायचा. म्हणायचे, मधू चाखल्यावर पहाटेच्या साखर झोपेची खरी मजा येते. पण त्या रात्री मला आठवतं, त्या रात्री झोपण्यापूर्वीच त्यांनी मला थकवलं. जेव्हा ते हवं ते देऊन घेऊन झोपले तेव्हा त्यांचा चेहरा मधुचंद्राच्या पहिल्या रात्रीसारखा, नवख्या अनुभवासारखा समाधानानं पूर्ण फुललेला. तृप्तीनं जडावलेल्या त्यांच्या डोळ्यांकडे मी कितीतरी वेळ बघत राहिले. चेहऱ्याचा, डोळ्यांचा तो रंग फक्त एक समर्पित पत्नीलाच कळू शकतो. मला इतकं खोलात शिरण्याची आवश्यकता नव्हती. नाहीही, परंतु ज्या छोट्या मोठ्या क्षुल्लक गोष्टी त्यांच्या मृत्यूशी जोडण्यात येत आहेत त्यातला फोलपणा सिद्ध करण्यासाठी मला हे स्पष्ट सांगणं भाग पडलं. त्या रात्री ते निश्चितच सुखानं झोपले असावेत. त्यांना शारीरिक कसलाही त्रास नव्हता. त्यांचा कामाचा उत्साह प्रचंड असे. एवढं मात्र खरं की गेल्या 1-2 वर्षातल्या अवतीभवतीच्या राजकीय, सामाजिक घटनांचा त्यांच्या मनावर इतका परिणाम झाला होता की त्यांचं वजन घटलं होतं. पण काळजी करण्यासारखं नव्हे. अधूनमधून त्यांना श्वास लागायचा, दगदगीनं थकवा यायचा. आम्ही डॉक्टरांकडून तपासूनही घेतलं होतं. मेंटल टेन्शनमुळे होतं असं कधीकधी. त्यात घाबरण्यासारखं काहीही नाही असं डॉक्टरांचं निदान होतं. आमचे फॅमिली डॉक्टर खात्री देऊ शकतील त्याबद्दल. त्या रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवशीही ते नॉर्मल होते. कुठेही कसलीही अस्वस्थता, बेचैनी, असंतुलन मला तरी दिसलं नाही. मी नेहमीप्रमाणे शाळेत गेले. 10:30ला संगीता आणि मी बरोबरच जातो. त्यांना दुपारी 1ला जायचं होतं. जाताना आम्हाला त्यांनी हसून निरोप दिला. संगीताचा पापाही घेतला. मी मुलीसह 4च्या सुमारास घरी परतले तर समोर गर्दी जमलेली. त्यांचं जेवण आटोपून त्यांना सोप सुपारी देऊन मी गेले होते. परतले तो हे पांढऱ्या चादरीत गुंडाळलेले. झुल्याच्या कठड्याला माझी साडी लटकवली होती. त्यांनी लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी घेतलेली ती साडी. त्याखाली खुर्ची वेडीवाकडी पडलेली. पोलिसांची धावपळ, फोटो घेणं, प्रश्नांची सरबत्ती. मी संगीताला पोटाशी घेऊन जागच्या जागी थिजले, गारठले. मध्यंतरीच्या काळात जे घडलं ते शेजारच्या आपट्यांनी सांगितलं आहे. तदनंतरच्या घटनांची, सवाल जबाबांची पोलीस दप्तरी नोंद आहे. पण जे नोंदलं गेलं, घरच्या तपासणीतून, झडतीतून पुरावा म्हणून गोळा केलं गेलं, त्याचा यांच्या मृत्यूशी काहीही संबंध नाही. त्यांच्या मृत्यूसंबंधी जी काही कारणं पत्नी, सखी सोबती ह्या नात्यानं मला भावली ती मी सांगितली. अर्थात ही मरणोत्तर चिकित्सा झाली. माझा एक पराभव मला मान्य आहे. त्याबद्दल मी स्वतःला क्षमा करू शकणार नाही.
अक्षम्य अशी हार आहे ही माझ्या आयुष्यातली. 14 वर्ष मी त्यांच्याशी संसार केला. दिवस रात्र, ऊन पाऊस, वादळ वारं, चढ उतार, प्रत्येक वेळी त्यांच्याबरोबर सावलीसारखी राहिले. त्यांच्या आवडीनिवडी, स्वभावातील बारकावे, हर तऱ्हेचं मूड सगळं सांभाळत राहिले, जोपासीत राहिले, झेलीत राहिले. अन तरीही त्यांच्या अंतरंगातल्या वादळाचा शेवटच्या क्षणापर्यंत थोडाही मागमूस मला लागला नाही. मृत्यूपूर्वीच्या 24 तासातील त्यांचा चेहरा निश्चितच एक नाटक खेळत होता. मुखवटा घालून होता. त्यांचा त्या रात्रीचा स्पर्श, शृंगार, त्यांच्या डोळ्यातील तृप्ती, उपभोगातील रसिला सहभाग, काही खरं नव्हतं. वर जे दिसत होतं ते दिखाऊ होतं. आत वेगळंच काहीतरी पेटत होतं, ज्वालामुखीसारखं. पण त्या अंतरंगातील वडवानलाची आच मला जाणवली नाही. त्या नाटकानं, वरवरच्या रंगरंगोटीनं, मुखवट्यानं निदान मी तरी फसायला नको होतं. आपण केवढ्या दिमाखानं म्हणतो, आत्मविश्वासानं म्हणतो, अमुक व्यक्ती आपल्याला पूर्णपणे कळली आहे, आपण अमक्याला चांगलं ओळखलं आहे. यांचे मित्र सुधीर टिपणीस म्हणायचे, धिस इज अ परफेक्टली मॅच्ड पेअर, मेड फॉर इच अदर. पण हे सगळं काही खरं नसतं. माणसाचं मन दिसतं तसं नसतं. आतले, अगदी मनाच्या आतल्या कप्प्यातले हे मनोव्यापार कधीकधी असा धोका देऊन जातात, मृगजळासारखे फसवून जातात. आपल्याशी लपंडाव खेळून आपल्याला खो देऊन जातात, हरवून जातात. त्यांच्या आतल्या वादळाची, मृत्यूच्या दिशेनं चाललेल्या पसरत्या पाऊलवाटेची मला थोडीशी अंधुक प्रमाणातही कल्पना आली असती तर देवा शपथ खरं सांगते, आजचे हे दोन्ही भाग इथेच संपले. आज मी वाचलेले हे दोन्ही भाग तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. गेल्या 3 दिवसांपासून मी 2 भाग एकत्र करून हे भाग वाचलेले आहेत. म्हणजे ही कादंबरी आज मी संपवलेली आहे. परंतु ही संपवण्यामागे ती संपवावी असा माझा हेतू नव्हता. खरं तर होतं असं, हे भाग खूप छोटे आहेत. त्यामुळे एक भाग अगदी 10 ते 15 मिनिटांचा वाचला जातो किंवा ऐकला जातो आणि त्यामुळे वॉच टाईम खूप कमी येतो. त्यामुळे वाचून ही कादंबरी लवकर संपवावी असा माझा हेतू नव्हता. त्यामुळे कृपया कुणीही गैरसमज करून घेऊ नये. परंतु एकंदरीतच देवाशपथ खरं सांगेन, ही डॉक्टर विजय पांढरीपांडे यांची कादंबरी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा. आणि हो, कमेंटमध्ये जाऊन हाईप करायला अजिबात विसरू नका. मला ज्या लेखकांनी किंवा लेखिकांनी आपली पुस्तकं वाचण्यासाठी उपलब्ध करून दिली त्या सगळ्यांची मी मनापासून आभारी आहे. कालच माझा डॉक्टर विजया वाड यांच्याशी संपर्क झाला आणि आता इथून पुढे अधेमध्ये त्यांच्या कथा किंवा कादंबऱ्यासुद्धा मी वाचणार आहे. त्यामुळे पुन्हा आपण भेटू एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. धन्यवाद.